लाडके हास्यवीर रंगले होळीच्या रंगात. सोनी मराठी संघ हास्य जत्रेचं धमाल सेलिब्रेशन. होळीच्या रंगांनी यंदा हास्याची उधळण करत प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलेल्या महाराष्ट्राची हास्य जत्राच्या कलाकारांनी रंगतदार सेलिब्रेशन साजरे केले. सोनी मराठीच्या वतीने आयोजित या खास कार्यक्रमात नाच, गाणं, मस्ती आणि रंगांचा जल्लोष पाहायला मिळाला. हास्यवीरांनी पाणी विरहित रंगांची उधळण करत होळीच्या पारंपरिक वातावरणाला विनोदाची जोड दिली. सेटवर सर्व कलाकारांनी एकत्र येत रंगपंचमीचा आनंद लुटला, तर प्रेक्षकांसाठी खास परफॉर्मन्स आणि धमाल स्किट सादर करण्यात आले. कलाकारांनी एकमेकांना रंग लावत हास्याचा फवारा उडवला, ज्यामुळे संपूर्ण वातावरण रंगतदार बनले. ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, कासारवडवली. जाम भारी एन्जॉय केलेला आहे आम्ही. होळी तर नेहमीच होळी एन्जॉय करतो, पण आज स्पेशली हास्य जत्रेची होळी आहे आणि हास्य जत्रेच्या टीम बरोबर आम्ही इकडे माझ्या मुलीच्या हॉटेलला 27 पाम्सला आम्ही एन्जॉय करायला आलेलो आहे. जाम भारी वाटते. जिथे जिथे मराठी माणूस आहे, म्हणजे अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात तिथल्या तिथे सगळ्या मराठी माणसाला आणि माझे सगळे रसिक मायबाप प्रेक्षकांना होळीच्या जाम भारी शुभेच्छा. दरवर्षीचा हा दिवस असतो जो आपला फार वेगळा असतो, मजेशीर असतो. रंगाची उधळण करायला मिळते आणि मनसोक्त एन्जॉय करता येतो. त्यामुळे हा खूप महत्वाचा दिवस आहे आपल्या आयुष्यातला. आणि माझ्याकडून सर्वांना, तुम्हाला सगळ्यांनाच होळीच्या भरभरून शुभेच्छा. या ठिकाणी सुखी होळी कारण पाण्याचा अपव्यय टाळा. काय संदेश देतो? हो, नाही नक्कीच नक्कीच. जे आपण नेहमी सांगतो की सगळ्यांनी इको फ्रेंडली होळी खेळावी, कुठल्याच प्रकारचे केमिकल युक्त रंग वापरू नये आणि छान पाण्याने होळी खेळा. केमिकल युक्त कुठलीही गोष्ट असेल त्याला अजिबात थारा देऊ नका. इको फ्रेंडली होळी खेळा आणि एन्जॉय करा. असं त्याचा आनंदाने जगण्याचा, एन्जॉय करण्याचा, तर सगळ्यांनी प्लीज एन्जॉय करा. केली काय खूप बिझी शेड्यूल असतं. हास्य जत्रेचं शूटिंग खूप प्रेशर असतं. जेव्हा स्किट्स असतात तेव्हा परफॉर्म करायचे असतात, तेव्हा पोटात गोळा असतो. तर या नाटकाचे प्रयोग असतात किंवा इव्हेंट्स असतात. या सगळ्यातनं मला वाटतं हा दिवस खूप गरजेचा होता. स्ट्रेस रिलीफ हवा आयुष्यामध्ये, विरंगुळा हवा कुठेतरी. तर आज सोनी मराठीने आणि महाराष्ट्राच्या हास्य जत्रेच्या टीमने आम्हा सगळ्या कलाकारांसाठी हा सोहळा आयोजित केला. त्याबद्दल त्यांचे आभार. आणि सगळ्यात महत्वाचं आम्हीच नाही तर आमच्यासोबत सगळी पत्रकारांची टीम सुद्धा इथे आलेली आहे. सगळे पेजेस जे आहेत ते सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांना सुद्धा आमच्यासोबत होळी खेळायला मज्जा आली असेल, आय एम शुअर. सो थँक्यू. खूप छान वाटतंय आणि सगळ्यांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. अशीच रंगांची उधळण आयुष्यात ठेवा आणि हसत राहा. हो, खूपच लहानपणी पण आम्ही खूप होळी खेळलो. आम्ही चाळीमध्ये होतो. म्हणजे ऍक्च्युली माझी मम्मी खूप छान होळी खेळायची, माझी आई. आम्ही एकदा असं घरात बसलो होतो, जेवत होतो आणि ऍक्च्युली होळी वगैरे खेळून सगळं झालं होतं. दरवाजा वगैरे बंद करून आम्ही जेवत होतो आणि कोणीतरी चाळीमधले सगळे आले, पोरं वगैरे. दरवाजा जोरात आपटला आणि सगळं होळीचं जे पाणी होतं सगळं आमच्या जेवणात पडलं. सो मला तो दिवस खूप चांगला आठवतो. खूपच लहान होते मी, 6-7 वर्षाची. पण येस, होळीची ती एक आठवण माझ्या लक्षात आहे. मला प्रेक्षकांना एवढंच सांगायचंय की होळीच्या शुभेच्छा आणि आयुष्यात मजा ही हवीच. रोज हसा, मजा करा. आजचा दिवस आणि हा क्षण जगा, त्याचं काहीच माहिती नाही. सो एन्जॉय युअर लाईफ फुल्ली. हा, नाही, मी खरं तर होळी वगैरे असं जास्त खेळत नाही. कारण मला हे रंगबिंग असं खरं तर आवडत नाही. मी थोडं हे आहे, त्याच्यापासून लांबच राहतो. पण इथे सगळे आपले मित्र आहेत, तुम्ही सगळे आहात, पत्रकार मित्र आहेत सगळे. तर त्यामुळे मला ह्या होळीला यायला आवडतं दरवेळी. कारण इथे एकतर पाणी नसतं, सगळे रंग पण आपले काही इको फ्रेंडली असतात आणि विदाऊट पाणी इथे रंगपंचमी खेळली जाते, होळी खेळली जाते. त्यामुळे मला इथे यायला आवडतं आणि धमाल सुरू आहे. लोकांना रंग लावायला आवडतो आणि मी तसं म्हणतात कलाकार असून आहे. म्हणजे मी माझ्या चेहऱ्याला रंग दरवेळी लावतच असतो वेगवेगळ्या कॅरेक्टरसाठी. तर ते रंग लावायला मला आवडतात. असे रंग जरा मी लांबच राहतो. आजचा खेळ कसा झाला? अरे खूपच काय म्हणतो, कॉम्पिटिटिव्ह झाला खेळ. ताकदीचा खेळ झालेला आहे. दोन्ही संघ 101 आहेत, वरचढ आहेत एकमेकांवर. आणि आता शेवटचा गेम होणार आहे, तो फायनल ठरणार आहे कोण जिंकणार आहे दोन टीम मधनं. कारण की आता 1-1 नी ड्रॉ झालेली आहे टुर्नामेंट. आता बघू शेवटचा गेम कोण जिंकणार.
एनर्जी म्हणून समीर चौगुलेकडे पाहिलं जातं. आज तुम्ही होळी खेळायला कसं वाटतं? नाही, खूप छान वाटतं ऑफकोर्स, कारण हे आमच्यासाठी एक स्नेहसंमेलन सुद्धा आहे. कारण रोज कामाच्या निमित्ताने आम्ही वर्षभर आम्ही बोलत असतो, पण आज होळीच्या निमित्त आम्ही सगळं भेटलेलो. त्यामुळे थोडंसं काम बाजूला ठेवून आम्ही आमचं खूप मज्जा करतोय. हे क्षण सुद्धा आयुष्यात आले पाहिजेत असं मला वाटतं, कारण हे हास्यचित्राचं कुटुंब गेली 8 वर्ष एकत्र आहोत आणि हे आता कुटुंब झालेलं आहे. आम्ही त्याला कुटुंब म्हणतो. काही शूटिंग पुरतं सीमित राहिलेलं नाही. त्यामुळे खूप छान वाटतंय आज एकत्र यायला, एकत्र जेवायला, एकत्र गेम खेळायला, खेळ खेळायला. खूप छान. मला लहानपणीची होळी रंगपंचमी आठवते का? तेव्हाच्या नात्यात काय असं? नाही, रंगपंचमी त्याही वर्षी असायची, पण आता त्याचं खूप मोठं स्वरूप झालेलं आहे, कमर्शियल स्वरूप झालेलं आहे. मला असं वाटतं की आपण आपल्या घराच्या जवळ खेळलेली होळी, गुलाल आणि साधे रंग, जे रंग एका अंघोळीत जाऊ शकतात, अशाने खेळलेली होळी मला अजून आठवते. आम्ही खेळायचो ती गावाला खेळायचो. माझं गाव चिपळूण आहे. तिथे होळी सण खूप मोठा खेळला जातो. मी कोकणातला असल्यामुळे होळी खूप मोठा खेळला जायचा. पण आता त्याचं स्वरूप काही काही ठिकाणी फार वेगळं आहे. पण आमच्याकडे आवर्जून आम्ही ते रंग, असे रंग घेतलेले आहेत जे एका अंघोळीत निघतात. त्यामुळे आम्ही अगदी तुम्ही मनसोक्त होळी खेळू शकता. होळीचा काय संदेश द्याल नागरिकांना? मी एवढं सांगतो, या होळीमुळे कसं आपलं जीवन, शरीर कसं रंगीत झालेलं आहे, तसं आयुष्य सुद्धा रंगीत होऊ दे आणि सगळे आनंदाचे फ्लेवर्स तुम्हाला स्पर्श करू देत आयुष्यात. एवढंच देवाकडे प्रार्थना. अरे बापरे, खूप दमलोय आता. तर ओळखू येत नव्हते म्हणून आता चेहरा धुतलाय, त्यामुळे नशीब मला तरी आरशात बघून कळत आहे की मीच आहे. बापरे, होळी म्हटलं की काय आमच्याकडे म्हणजे कमाल, जोरदार उत्साह म्हणजे काय असतो आमच्याकडे. कोळीवाड्यात खूप जोरदार होळी आणि रंगपंचमी खेळली जाते, त्यामुळे त्या तर खूप प्रचंड आठवणी आहेत त्याच्या. आणि आता 2 वर्ष झाली आम्ही हास्य जत्रेची रंगपंचमी हा कार्यक्रम सेलिब्रेट करतो. तर आम्ही हे नेहमी 27 पाम्स मध्ये येतो आणि सगळे पत्रकार मित्रमैत्रिणी असतात आणि त्यांच्या समोर खूप जोरदार होळी साजरी करतो. सो होळी, उत्साह, रंग आणि रंग खूप आवडतात मला. त्यामुळे लहानपणीची होळी आणि आताची होळी कसं, काय आठवणी आहेत आपल्या? बापरे, लहानपणीची होळी म्हणजे आम्ही एक 15-15 दिवस ओळखूच यायचं नाही, इतके रंग लावायचे. त्याच्यानंतर आज तशी होळी नाही खेळलो. पाण्याचं महत्व तेव्हा कळत नव्हतं, पण आता कळतं. त्यामुळे आता मला ऑर्गॅनिक कलर्सची होळी खूप आवडते. पाणी अजिबात वापरू नका, कारण पाण्याचं महत्व सगळ्या माणसांना कळलं पाहिजे. आणि तेव्हाच्या होळीमध्ये आम्ही, होळी झालं ना, रंगपंचमी झालं की आम्ही आता सगळी मुलं असं भेटायचो, गँग करायचो आणि आईना का बायना करायचो. सो सगळ्यांकडनं असे पैसे घ्यायचो आणि त्याची पार्टी करायची. ती मजा वेगळी होती. आईच्या बाईनं आता नाही, कदाचित करत असतील. आता मी माझं एरियात तेवढं जाणं होत नाही, पण ते आताही करतात मला असं वाटतं. आणि ते असं वर्षातनं एकदा करतात, त्यामुळे मज्जा येते ते करायला खूप. थँक्यू. प्रतिसाद आम्ही दरवेळेला जो आम्हाला येतो तो गांभीर्याने घेतो आणि वारंवार आमच्यात काही काही बदल करण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी आज तुम्ही कॅप्टन झाला होता, खेळ सुद्धा खेळला, कशी मजा केली? आहे ना, मजा येतेच, पण माझ्यापेक्षा सगळी टीम जास्त चांगलं एन्जॉय करते आणि मी आपलं एक प्रातिनिधिक म्हणून तिथे आलो. तुम्ही एका तरुणालाही लाजेल असा परफॉर्मन्स केला. काय म्हणजे नाही, काय ऍक्च्युली मला लहानपणीच्या वगैरे आठवणी दिल्या खूप. म्हणजे होळी आणि रंगपंचमी, मी धुळ्याचा आहे मुळात. धुळ्यात रंगपंचमी ही विशेष असते, खूप विशेष असते. धुळ्यात डोलची नावाचा एक प्रकार असतो रंग टाकायचा. म्हणजे जे डबे असतात ना, पावडरचे डबे, त्याला हँडल लावून त्याला असं त्रिकोणी टोप काढून त्याच्याने पाण्याचे फटके मारतात. त्यामुळे डोलचीने रंगपंचमी खेळणं आणि आपल्या घरापासून पाचकंदील म्हणून आमच्या धुळ्यातला एक सेंट्रल एरिया आहे, तिथपर्यंत रंग उधळत जाणं हा एक टास्क असायचा. आणि सगळ्या वेगवेगळ्या भागातील लोक पाचकंदीलपर्यंत यायचे. त्यामुळे त्यावेळी खूप मजा केली आम्ही. आणि धुळ्यात दुसऱ्या दिवशी म्हणजे धुळवडच्या दिवशी रंगपंचमी खेळतात. त्यामुळे खूप आठवणी आहे. धुळ्याची रंगपंचमी सगळ्यांनी जाऊन एकदा पाहिली पाहिजे. ढोल, त्याचे धुळ्यातले ढोल वाजवण्याचे विशिष्ट ताल आहेत, 5 पावली 7 पावली, त्यातलं बेफाम नृत्य आणि फार धमाल वाजवतो. असा एक प्रयोग आपल्याला हास्यचित्राच्या सेटवर पाहायला मिळेल. त्या डोलचीचा काय ना, ती डोलची तशी आता मला माहिती नाही, मी काही वर्ष गेलेलो नाही.
पण ती खूप आक्रमक अशी खेळण्याची पद्धत आहे ती. अशा डिसेंट प्लॅटफॉर्मवर मला नाही वाटत ते तितकं चांगलं वाटतं. पण तरी होळीची जी धमाल आहे ती आमच्या सेटवर होत असते. आजही आपण धमाल करतोच.